प्रामाणिकपणे मेहनत आणि अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत. मित्रांनो, आपण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत आहे. ही आपली 7वी प्रश्नपत्रिका आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. पहा, पहिला प्रश्न. भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजेच सी बर्ड कोठे उभारला आहे? ऑप्शन आहे कारवार, एर्नाकुलम, कोचीन, गोवा. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कारवार. कारवार कुठे आहे तर कर्नाटक राज्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सी बर्ड हा प्रकल्प व्यापार, अर्थव्यवस्था आणि मानवतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? ऑप्शन आहे मुंबई, पुणे, रायगड, कोल्हापूर. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पुणे. तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था जी आहे ती ICICMR यामार्फत विज्ञान संस्थांपैकी एक आहे. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद. या विज्ञान संस्थांपैकी ही एक राष्ट्रीय विषाणू विज्ञान परिषद संस्था आहे. आणि असा जर प्रश्न आला की ICMR या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, तर लक्षात ठेवायचे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रोजी झाली आहे? ऑप्शन आहे 1 एप्रिल 1962, 1 ऑगस्ट 1962, 26 जानेवारी 1962, यापैकी नाही. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962. ज्यांनी MIDCचा फॉर्म भरला आहे त्यांनीसुद्धा हा प्रश्न पाहिला असेलच. तर मित्रांनो, MIDC म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यानुसार MIDCची स्थापना म्हणजेच प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा संस्था म्हणून 1962मध्ये या महामंडळाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न खूप वेळा विचारला तो. कळसुबाई शिखराची उंची रिकामी जागा मीटर आहे? सर्वांना माहीत असेल पर्याय क्रमांक 2 1646. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर कळसुबाई. जर दुसऱ्या क्रमांकाचे विचारले असेल तर साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील आणि उंची 1567. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं तर नाशिक. आणि याच प्रकारे सर्व शिखर, त्यांची उंची आणि जिल्हा आपण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी काय आहे? ऑप्शन आहे 1942, 1930, 1919, 1920. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1930. तर मित्रांनो, भारतीय सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात जी आहे ती 1930मध्ये ऐतिहासिक दांडी यात्रेने सुरू झाली होती आणि यालाच मिठाचा सत्याग्रह म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर सविनय कायदेभंग चळवळ ही मुख्यतः सरकारने केलेल्या नियमांचे पालन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भारतीय जनतेने सविनय कायदेभंगाची चळवळ सुरुवात केली. यामध्ये आणखी काही प्रमुख घटकसुद्धा समाविष्ट होते, जसे मीठ कर, सायमन कमिशन, पूर्ण स्वराज्याची मागणी, ब्रिटिश सरकारकडून दडपशाही, हे सुद्धा काही महत्त्वाचे घटक यामध्ये समाविष्ट होते. ठीक आहे, तर आपण जास्त डीपमध्ये नाही जाऊ. एक लक्षात ठेवायचे की सविनय कायदेभंग चळवळ ही केव्हा सुरू झाली तर 1930मध्ये. तसेच मिठाचा सत्याग्रह, सायमन कमिशन यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? ऑप्शन आहे लॉर्ड हेस्टिंग्स, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड डलहौसी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, 1798 ते 1805 या दरम्यान तैनाती फौजेची पद्धत सुरुवात कोणी केली तर लॉर्ड वेलस्लीने. तेव्हा तो गव्हर्नर जनरल होता. तैनाती फौज हा एक करार होता कोणामध्ये तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील संस्था. आणि यावरच असा सुद्धा प्रश्न आलेला आहे की भारतीय राज्य कोणते होते ज्यांनी ब्रिटिशांच्या तैनाती फौजेचा स्वीकार सर्वात आधी केला? तर उत्तर होते हैदराबाद. तर 1798मध्ये हैदराबादच्या निजामाने सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार केला. तर यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न आलेला आहे. आणि जर प्रश्न बदलला, समजा जर विचारले की दुसरा म्हणजे 1799मध्ये दुसरे राज्य कोणते होते ज्यांनी तैनाती फौज स्वीकारली, तर लक्षात ठेवायचे आहे म्हैसूर. ठीक आहे, तर म्हैसूर हे दुसरे राज्य होते 1799मध्ये. तैनाती फौजेबद्दल आपण विस्तृत माहिती एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू. पुढचा प्रश्न. पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन आहे 1761, 1526, 1556, 1688. तर उत्तर आहे मित्रांनो 1761मध्ये पानिपतचे तिसरं युद्ध झाले होते. कोणामध्ये झाले होते तर मराठा साम्राज्य आणि अफगाणचा अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये. तर यावरच हे सुद्धा विचारले जाऊ शकते की पानिपतचे पहिले किंवा दुसरे युद्ध केव्हा झाले होते? तर लक्षात ठेवायचे 1526मध्ये पहिले झाले होते, 1556मध्ये दुसरे आणि आताच पाहिले आपण 1761मध्ये
तिसरे पानिपतचे युद्ध झाले होते. पहिले युद्ध झाले होते बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये. दुसरे जे युद्ध झाले होते ते झाले होते अकबर आणि हेमू यांच्यामध्ये. आणि आताच आपण पाहिले तिसरे युद्ध जे झाले होते ते मराठा साम्राज्य आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? ऑप्शन आहे 700, 800, 900, 600. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 800. तर अशा वेळेस प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. जर इथे विचारले असते की महाराष्ट्र राज्याच्या पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती, तर ते किती आले असते? तर मग 750. जवळपास 90% भाग महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? ऑप्शन आहे 78, 288, 250, 252. तर उत्तर आहे मित्रांनो 288, पर्याय क्रमांक 2. तर महाराष्ट्राची सध्याची विधानसभा जी आहे ती किती आहे? तर 14वी. लक्षात ठेवायचे. आणि विधानसभेची रचना याचे कलम किती आहे? 170. ठीक आहे, कलम 170 विधानसभेची रचना. आणि विधान परिषदची रचना विचारली तर 171. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेच्या किती पुढे आहे? ऑप्शन आहे 6 तास 30 मिनिट, 3 तास 30 मिनिट, 5 तास 30 मिनिट, 4 तास 30 मिनिट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 तास 30 मिनिट ग्रीनविच वेळेच्या पुढे आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला खूप वेळा असं लिहिलेलं दिसेल IST किंवा GMT. तर ISTचा अर्थ असा होतो की इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजेच भारतीय प्रमाण वेळ. आणि GMT जे असते त्याचा अर्थ होतो ग्रीनविच मीन टाईम. मीनचं स्पेलिंग MEAN, मीन टाईम. तर लक्षात ठेवायचे IST म्हणजेच भारतीय प्रमाण वेळेनुसार GMT म्हणजेच ग्रीनविच मीन टाईमच्या 5 तास 30 मिनिट पुढे आहे. पुढचा प्रश्न, राज्याच्या सीमा नेपाळ, भूटान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत. ऑप्शन आहे आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. मित्रांनो राज्य व त्यांना लागलेल्या इतर देशांच्या सीमा आपण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? ऑप्शन आहे लंडन, रिओ दी जेनेरिओ, पॅरिस, लॉस एंजलिस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅरिस. तर पॅरिस ऑलिम्पिक्स होणार आहे 2024मध्ये. आणि पॅरिस ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर फ्रान्स. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे पण यामुळे सुद्धा कधीकधी मुलांचा मार्क जातो. 150 मीटर म्हणजे किती किलोमीटर? ऑप्शन आहे 0.015 किलोमीटर, 0.0015 किलोमीटर, 0.15 किलोमीटर, यापैकी नाही. तर मित्रांनो 1 किलोमीटर म्हणजेच किती मीटर? 1000. ठीक आहे. तर 1000 किलोमीटरपैकी किती मीटर सांगितले आहे? 150. तर 0 काढून घ्यायचे. इथे किती आहे? 2 0 म्हणजेच 2 घरानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. 5 1 पॉईंट आणि 0. तर 0.15, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? ऑप्शन आहे 60, 50, 55, 65. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 50 मिनिट. तर विद्यार्थी मित्रांनो याचप्रमाणे आपण आणखीसुद्धा संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहेत. जी ही सिरीज सुरूच राहणार आहे. पण तुम्हाला जर कोणता टॉपिक महत्त्वाचा वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हा टॉपिक घेणे आपल्याला आवश्यक आहे तर तुम्ही तो नक्की कमेंट करा, जेणेकरून तो व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर घेऊ आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला वाटत असेल तर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.